राज्यात अनधिकृतपणे सुरू असणाऱ्या तब्बल 1300 शाळांची शिक्षण विभागानं तपासणी केली आहे। सुरुवातीला 800च्या वर शाळांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळलेल्या आहेत। राज्यांमध्ये 800 शाळा बोगस असल्याचं उघड झालंय। त्यातील 100 शाळांना कायमचं टाळं लावण्यात आलंय। यात पुणे जिल्ह्यातही शिक्षण विभागानं पुणे महानगरपालिका आणि जिल्हा कार्यक्षेत्रातील 51 शाळांवर अधिकृतपणे बोगसचा ठपका ठेवलाय। दरम्यान शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी कागदपत्रांची विचारणा करा, ना हरकत प्रमाणपत्र, मंडळाचं मान्यता प्रमाणपत्र आदी कागदपत्र शाळा संस्थाचालकांकडे आहेत की नाही, संस्थाचालकांकडे आहेत की नाही याची तपासणी करा आणि मगच पाल्याला त्या शाळेत प्रवेश द्या, असं आवाहन आता करण्यात येत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।